हातातोंडाशी आलेला घास असा घालवते आणि त्याचं कारण एकच, तर ते लग्नाचं प्रतीक म्हणून आम्ही सगळ्यांनी मुंडावळ्या घातलेल्या आहेत. आमची वरात आली आहे लग्नाची. खूप वाट पाहिली आणि आम्ही फायनल केलं होतं. तुझे फोटोज म्हणा, लुक्स म्हणा तेव्हा, पण ते तेव्हा झालं असं तर होऊ शकलं असतं. पण हॅलो नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं A to Z मराठीमध्ये. मी आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025च्या रेड कार्पेटवर. माझ्यासोबत आहे रम्या. हाय, खूप खूप स्वागत आहे A to Z मराठीमध्ये. थँक्यू सो मच. सो हे बेसिकली आता सगळ्यांना बघताना असं वाटत असेल की मुंडवळ्या अँड ऑल काय नक्की, तर काय सांगशील तूच सांग, लुक अँड एव्हरीथिंग. सो एकतर आमच्या मालिकेचं नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम, आणि लकीली दरवर्षी चॅनल प्रत्येक टीमला एक रंग देत असते आणि आम्हाला लकीली गुलाबी रंग मिळाला आणि त्याच्यामध्ये पैठणी एलिमेंट आहे. सो गुलाबी रंग ऑलरेडी प्रेमाचा आहेच आहे. फेब्रुवारी महिना चालू आहे, सगळ्यांना ते माहिती आहे. पण लग्नानंतर होईल प्रेम मधलं प्रेम मिळालं, लग्न अर्धवट राहिलं होतं ज्याचा सिक्वेन्स शूट मध्ये चालू आहे. तर ते लग्नाचं प्रतीक म्हणून आम्ही सगळ्यांनी मुंडावळ्या घातलेल्या आहेत. आमची वरात आली आहे लग्नाची. सो या इथे रेड कार्पेटवर येऊन कसं वाटतंय? हा सगळा लुक केलेला आहे, सगळेजण एकदम आतुरतेने वाट बघतायत. मग सगळ्यांना सगळ्यात आधी येऊन कोणाला भेटलीस की आलीयस का तू, मला तुला पाहायचंय? खरं तर सगळी टीम आमची खूप गोड, आणि जसं आता हा लुक दिसून हा आपण प्रत्येकाने एकत्र छान डिस्कस करून घेतलेला आहे. पण आल्यानंतर माझी मैत्रीण म्हणजे माझी मावशी मालिकेतली मंजू मावशी, आम्ही दोघी एकत्रच आलो. आल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा तिलाच भेटायचं होतं. सो मंजू, आता जरा मालिकेबद्दल बोलूयात की मालिकेत असं आहे, रम्यासाठी गोल्डन चान्स होता, रम्याने तो गोल्डन चान्स मिस केलेला आहे. तर काय सांगशील यार? आपण म्हणतो ना, तुम्ही पत्रिका वगैरे बघते ते तर तुम्हाला माहितीच आहे, पण एखाद्याला खूप वाईट नशीब किंवा एखाद्याचं लक चांगलं नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर लग्नानंतर होईलच प्रेम मधील रम्याचे कॅरेक्टर नक्कीच बघा. हातातोंडाशी आलेला घास असा घालवते आणि त्याचं कारण एकच, चिडचिडपणा, रागीटपणा. म्हणून आयुष्यात रागीटपणा करून नाही तर माझ्यासारखी अवस्था होईल. तुझ्या खऱ्या आयुष्यात कधी असं झालंय की यार मी इथपर्यंत आली होती किंवा या गोष्टी अगदी माझ्या जवळ होत्या पण यार शेट मिस झालं असं? पोहोचले नाही मी एका ठिकाणी वेळेवर. हिंदी फिल्मचं ऑडिशन होतं आणि ट्रॅफिकमुळे म्हणा किंवा म्हणजे मी समहाऊ तिथे वेळेत पोहोचले नाही आणि ते संपून निघालं होतं. पण नंतर त्यांचं म्हणजे नंतर अगदी 1 वर्ष 2 वर्षानंतर बोलणं झालं एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी. तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तेव्हा खूप वाट पाहिली आणि आम्ही फायनल केलं होतं. तुझे फोटोज म्हणा, लुक्स म्हणा तेव्हा, पण ते तेव्हा झालं असं तर होऊ शकलं असतं. बट इट्स ओके. नशिबात म्हणलं ना, आत्ता होतं नशिबात तुम्हाला भेटायचं. सो पुरस्कार सोहळा आहे, काय मालिकेला कोणते कोणते पुरस्कार मिळणार आहेत, काय किती अवॉर्ड्स तुम्ही घेऊन जाणार आहात टीम? आत्ता काहीच माहिती नाहीये बाकीच्या पुरस्कारांबद्दल, कारण ते सगळं आतमध्ये गेल्यावरती कळेल. पण हा, आम्ही कॉस्ट्युम साठी जर असे आम्ही खूप होप्स आहेत, कारण आम्ही खूप त्याच्यासाठी छान टीम वर्कनी एकत्र डिसिजन घेतला. सो त्यासाठी आमचं नक्कीच आहे की इच्छा आहे की होईल. ओके, थँक्यू सो मच. आणि खरंच खूप सुंदर दिसते. थँक्यू सो मच. थँक्यू.